गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय चौधरींना अटक करण्यात आली। विजय चौधरींनी एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपाच्या माजी खासदार हिना गावित यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे। याशिवाय जळगावच्या इतर काही नेत्यांविरोधात देखील त्यांचे कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेत। पोलिसांनी गावित प्रकरणी विजय चौधरी यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय। भाजपनेही त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटवलं। 8 दिवसांपासून फरार असलेल्या विजय चौधरींना पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस स्टेशन नंदुरबार शहर अपराध क्रमांक 699/26 या गुन्ह्याचा तपास आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी विजय वसंतलाल चौधरी यांना PILCB समक्ष माझ्या हजर केलं। त्यावरून मी सदर गुन्ह्यात या आरोपीस अटक करून सध्या लॉकअप केलंय। अधिक चौकशी करून होईल तुम्हाला माहिती कळवण्यात येईल। विजय चौधरी हे नंदुरबारचे माजी भाजपा जिल्हाध्यक्ष आहेत। चौधरींनी फोनवर भाजपा नेत्यांशी केलेलं हे खासगी संभाषण आहे। संभाषणाच्या क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यात। व्हायरल व्हिडिओ क्लिप मागे त्यांचा माजी PA असल्याचं सांगण्यात येतंय। विजय चौधरींचा मुलगा आणि माजी PAचा वाद आहे। या वादातून मोबाईल डेटा चोरून त्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात। व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपची संख्या 3500च्या घरात आहे। या ऑडिओ क्लिप म्हणजे राजकीय ऑडिओ बॉम्ब असल्याचं सांगण्यात येतंय। या प्रकरणी चौधरींवरती कठोर कारवाईची मागणी करण्यात येतेय। त्यांच्याच पक्षातल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या बाबतीमध्ये जी अश्लील भाषा विजय चौधरीने वापरलेली आहे त्यावर एकही आंदोलन करताना दिसले नाही। म्हणजे फक्त व्यक्तिद्वेष असून एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये आंदोलन करायचं, पण जेव्हा स्वतःच्या महिला नेत्यांच्या बाबतीमध्ये अभद्र भाषा वापरली जाईल तेव्हा कुठेही आंदोलन करताना ही लोक दिसली नाहीत। मला याच्यावरती एवढंच म्हणणं आहे की ह्या विजय चौधरीला कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेची आहे आणि इतरही कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। चौधरींनी गल्लीपासून दिल्लीतल्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत। ही वक्तव्य जगजाहीर झाल्यानं सत्ताधारी पक्षाचीच अडचण झाली आहे। त्यामुळे या सगळ्याच्या सगळ्या ऑडिओ क्लिप बाहेर येऊ नये याकरता अनेकांनी देव पाण्यात ठेवल्याची चर्चा महाराष्ट्रभर रंगली आहे। विशाल माळी, जय महाराष्ट्र, नंदुरबार।